पर्यटन जिल्हा म्हणून ओळखला जातो। सध्या मोठ्या संख्येने पर्यटकांनी येथे हॉटेल्स बुकिंग केलेले असताना गॅस पुरवठा खंडित झाल्याने हॉटेल व्यावसायिकांची मोठी गैरसोय होत आहे। कमर्शियल गॅस सिलेंडर उपलब्ध नसल्याने अनेक हॉटेलमध्ये स्वयंपाक करणं देखील कठीण झालं आहे। गॅसचा पुरवठा हा लवकरात लवकर सुरळीत न झाल्यास उद्यापासून हॉटेल बंद करण्याची वेळ येईल असा इशारा हॉटेल व्यावसायिकांकडून देण्यात आला आहे। खरेदी विक्री संघाशी समन्वय साधून गॅसचा पुरवठा तातडीने पूर्ववत करावा, तसंच कमर्शियल सिलेंडर उपलब्ध होईपर्यंत हॉटेल व्यवसायासाठी घरगुती सिलेंडर वापरण्याची तात्पुरती परवानगी द्यावी अशी मागणी आता व्यावसायिकांकडून करण्यात आली आहे। आणि आता या विषयाचं गांभीर्य लक्षात घेऊन नायब तहसीलदार जाधव यांनी तात्काळ खरेदी विक्री संघाशी संपर्क साधलाय। मात्र सिलेंडरची गाडी निघाली असली तरी अद्याप स्टॉक प्राप्त झाला नसल्याने सिलेंडर उपलब्ध नसल्याची माहिती संघाकडून देण्यात आली आहे। दरम्यान या समस्येवर आता तोडगा काढण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाशी संपर्क साधून पुढील माहिती घेण्याचं आश्वासन नायब तहसीलदार यांनी दिलं आहे। आज कुडाळातील सर्व हॉटेल व्यावसायिक एकत्र येऊन तहसीलदार साहेबांची भेट घेतली, कारण गेले 3 दिवस आम्हाला कमर्शियल सिलेंडरचा पुरवठा होत नाही आहे। तर त्या संदर्भात इकडे आढावा घेतला असता तशा कोणत्याही प्रकारच्या सूचना वरून आल्या नाहीत असं आम्हाला कळलं। पण पाहता की आमच्याकडे कोणत्याही कमर्शियल गॅसचा पुरवठा स्थानिक व्यावसायिकांकडून होत नाही आहे। त्याच्यामुळे या बाबतीत जर हॉटेल चालू ठेवण्यासाठी आम्हाला सिलेंडरचा पर्याय म्हणून कोणता तरी साधन अवेलेबल करून द्यावं असं आम्ही त्यांच्याकडे मागणी केली। जर कमर्शियल सिलेंडर किंवा हॉटेलसाठी कोणत्याही प्रकारचे सिलेंडर जर उपलब्ध नाही झाले तर मोठ्या प्रमाणावरती नुकसान हे हॉटेल व्यावसायिकांचं येत्या काळामध्ये होणार आहे। तर त्यामुळे आम्ही अशी मागणी केली आहे की तात्पुरत्या स्वरूपात घरगुती सिलेंडर हे हॉटेल व्यावसायिकांना वापरण्यात देण्यात यावे आणि आमच्यावर जो मोठ्या प्रमाणात अन्याय किंवा आमचं नुकसान होणार आहे त्यापासून आमचं रक्षण करावं। आणि गेले 3 दिवस कमर्शियल हॉटेलचे सिलेंडर हे बंद झाले, इराणच्या युद्धाच्या धर्तीवर बंद झालेले आहेत। या ठिकाणी कुडाळ तालुक्यातील सर्व हॉटेल व्यावसायिक जमलेले आहेत आणि आज तहसीलदारांना निवेदन देत आहेत की ते पूर्ववत करून सेवा आपण देऊ शकू सर्वांना। हा पर्यटन जिल्हा आहे। हा पर्यटन जिल्ह्यात देश विदेशातून पर्यटक येत असतात आणि जर त्यांना आपण सेवा देऊ शकलो नाही, सगळ्यांनी बुकिंग घेतलेली आहेत, सगळे लोक आज बुकिंग घेऊन अडचणीत आहे कारण सिलेंडरची सेवा होत नाही। त्याप्रमाणे प्रशासनाने आज कमर्शियल नसेल तर जो रेसिडेन्शियल आहे सिलेंडर तो द्यावा व सहकार्य करावं असं निवेदन देण्यासाठी आता ते आलेलं। आणि भविष्यात होणारी जी नुकसान भरपाई आहे, भविष्यात जर कमर्शियल सिलेंडर भेटलाच नाही तर आपली हानी होऊ शकते, नुकसान होऊ शकतं, सर्वांचं नुकसान होऊ शकतं, आपण घेतलेली बुकिंग कॅन्सल होऊ शकतात। म्हणजे सगळ्याच गोष्टी म्हणजे त्यांचे कामगार असतील काय त्यांचे पगार त्यांच्या विषयात म्हणजे सर्व क्षेत्रात आपला हॉटेल व्यावसायिक म्हणजे हे प्रॉब्लेम होणार आहे। त्यामुळे तो सुद्धा जर झालं तर ती भरपाई शासनाने द्यावी याचं एक निवेदन आम्ही आज देत आहोत।